तब्बल 34 तासांनंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवेनं घेतला मोकळा श्वास। मध्यरात्री 3 वाजता अपघातग्रस्त टँकर हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत। मुंबई पुणे मार्गावरील वाहतूक कोंडीची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। तर प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल मंत्री महाजनांकडून दिलगिरी व्यक्त। मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्री शिंदेंकडून गंभीर दखल। आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तयार करण्याचे निर्देश। मिसिंग लिंकही लवकर पूर्ण करण्याच्या सूचना। कोल्हापुरात पुणे बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी। ट्रक उलटल्यानं तासाभरापासून वाहनं एकाच जागेवर किनी टोल नाका ते कराड मार्गावर वाहतूक कोंडी। बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीची उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आज पहिली बैठक। राज्य शासनाचे सदस्य आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होणार बैठक। पुण्यामधील मुंढवा जमीन प्रकरणामध्ये पार्थ पवार निर्दोष असल्याचा अंदाज। व्यवहारामध्ये पार्थ पवारांचं कुठेही नाव नसल्याचं खारगे समितीच्या चौकशी अहवालातून स्पष्ट। समितीने तयार केला 125 पानांचा अहवाल। मुंबई महापालिकेमध्ये मोठा ट्विस्ट। भाजपचा महापौर पदानंतर आता उपमहापौर पदावरही डोळा। मुंबईत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्यानं उपमहापौर पदावरही दावा। नवी मुंबई पालिकेचा महापौर आणि उपमहापौर आज ठरणार। भाजपकडून सुजाता पाटील तर शिवसेनेकडून सरोज पाटील यांचा महापौर पदासाठी अर्ज। विशेष सभेमध्ये होणार महापौरांची निवड। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस। 15 दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार। 7 फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया। हायड्रोजन गॅसच्या फुग्यांमुळे लिफ्टमध्ये स्फोट। मुंबईतल्या गोरेगावमधील घटना। लिफ्टचा दरवाजा उघडा असल्यानं 3 जण थोडक्यात बचावले। नालासोपाऱ्यामध्ये मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलिसांचं मेगा ऑपरेशन। 100 पेक्षा अधिक नायजेरियन नागरिकांना केली अटक। व्हिसा विना भारतात वास्तव्य करत नशेचा अवैध व्यवसाय केल्याचा आरोप। वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईत धुक्याची चादर। हवेची गुणवत्ता ढासळल्यानं दृश्यमानता झाली कमी। हवा गुणवत्ता निर्देशांक 200 पार। पवई, वडाळा, शिवडी, मालाडमध्ये सर्वाधिक प्रदूषणाची नोंद। कोरोना काळामध्ये निधन झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना भरपाई देण्यास राज्य सरकारकडून विलंब। हायकोर्टानं नाराजी व्यक्त करत राज्य सरकारला धरलं धारेवर। अनिल अंबानी प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाचे ईडी आणि सीबीआयवर ताशेरे। 40,000 कोटी रुपयांच्या कथित बँक कर्ज फसवणुकीच्या चौकशीत होत असलेल्या दिरंगाईबद्दल व्यक्त केली नाराजी। दिशा सालियनच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायमूर्तींचा नकार। दिशाच्या वडिलांनी दाखल केली होती याचिका। योग्य खंडपीठात याचिका करण्याच्या सूचना। रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपींना आज किल्ला कोर्टात हजर केलं जाणार। दुपारी 2:30 वाजता किल्ला कोर्टात होणार सुनावणी। अंडर-19 वर्ल्ड कप मध्ये भारतीय युवा संघाची फायनलमध्ये धडक। अफगाणिस्तानचा 7 गडी राखून उडवला धुव्वा। 311 धावांचं विशाल लक्ष्य गाठत विजयाला गवसणी। महिला प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये आज आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल भिडणार। दिल्ली समोर जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणण्याचं लक्ष्य, तर आरसीबीचा संघ दुसऱ्या जेतेपदाच्या निर्धारानं मैदानात उतरणार।